नमस्कार, मी वृषाली पाटील. नेता आलाय पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून दाखवतो. पाहूया. म्हणते काँग्रेसनं का दिलं या देशाला 70 वर्षात? तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं दिलं. या देशात इस्रो जिथं तुम्ही झेंडा घेऊन जातात चंद्रयानचा हलवाले, वर्ल्ड कपची मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार होती. महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसून राहिलं ते गुजरातले कसं न्यायचं? ह्या जो दाढीवाला आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही, ह्या फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे. आणि त्याले गुजरात साजरा करता येत नाही तर याची नथनी दाब, तिच्या कानातले दाब, दुसऱ्याचं डोरलं घे, तिसऱ्याचं लिपस्टिक घे आणि आपली गुजरातची नवरी साजरी कर. आमचं 1,76,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा जो प्रोजेक्ट आहे वेदांता, ठीक आहे, फॉक्सकॉनचा, तो सगळ्या प्रोजेक्ट तिथं नेला. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला, आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले, संभाजीनगरचे वाघ नेले. त्याच्यानंतर G20ची कॉन्फरन्स परिषद हे मुंबईत व्हायला पाहिजे होती. मुंबई इकॉनॉमिकल राजधानी आहे, अहमदाबादले नेली. सगळे इथून सगळेच्या सगळे हे गुजरातले न्यायचा प्रयत्न करून राहिले. सास भी कभी बहुत ही वाली. गळ्यात कांदे, वांगे, हातात सिलेंडर, तिले 430चं सिलेंडर महाग वाटत होतं. कोणाले? त्या सास भी कभी बहुत ही. एक शब्द बोलत नाही. आता सिलेंडर 1130 वर नेलं का नाही नेलं? त्याच्यानंतर DAPची बॅग 538 रुपयाची बॅग 1350 वर नेली. आता पुन्हा काल रेट वाढले 200 रुपये. घ्या ना शेकून, द्यान त्याले मत. अजून गरम फडक्यानं शेकून घ्यायचे सांग तर त्याले मतदान करायचं. त्या देवेंद्र फडणवीसनं आणि पाशा पटेल म्हणून एक नेता आहे, त्यानं नागपुरात आंदोलन केलं होतं. सोयाबीनचे भाव 12,000 पाहिजे, कापसाचे भाव 16,000 पाहिजे. कुठं गेले म्हणा? आता बोंबला ना म्हणा रस्त्यावर येऊन. या शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे. तर आता दिल्लीत आंदोलन झालं, त्याच्या रबराच्या गोळ्या, अश्रुधुराच्या नळ कांड्या. मागे शेतकरी अन्याय विरोध कायदे केले तर 1 वर्ष या देशातल्या शेतकऱ्याला आंदोलन करायला लागलं. शेवटी या देशात विजय शेतकऱ्याचा झाला आणि या बदमाश सरकारले ते कायदे मागे घ्यायला लागले. पण 700 शेतकरी शहीद झाले. त्या शेतकऱ्याचा बदला आपल्याला आता घ्यायचा आहे आणि ती वेळ आली आहे. तुमचं लायसन काढून देतो. एक तरी लायसन निघालं का ड्रायव्हिंगचा? फुकट देतो म्हणले परत 3,000चे फोन सुरू झाले. लोकांना फसवा फसवी चालत नाही. सर्व रोग निदान शिबिर घेतलं, सर्व रोगावर सगळ्यांना एकच गोळी दिली, लागू झाली नाही. सर्व लोकांचे डोळे तपासले, एकच नंबरचा सगळ्याला चष्मा दिला. सगळी लोक चाच पडत्या, खड्ड्यात पडल्यासारखं होते. आता ही भूलभुलैया इथं चालणार नाही. आता गडी रडायला लागलाय. निवडणूक इकडे लागली. या क्षणापर्यंत या मतदारसंघामध्ये भिडवालाच नाही प्रचाराला. मी वाट बघतोय तेव काय म्हणतोय, मला काय म्हणायची. आता अण्णा ह्या फडात कुस्ती खेळायची कशी? आता तो जर प्रचारला चालला नाही तर चर्चा करायची कशी? आणि जो उमेदवार दिलाय आमच्या खासदार सुजय विखेंच्या विरोधात, त्या उमेदवाराचं घेणे नाही, देणे नाही, लग्नाला नाही, जत्राला नाही, मौतीला नाही, दहाव्याला नाही, सावडायला नाही, पित्राला सुद्धा नाही, कुणाच्या दवाखान्यात फोडायला नाही, असा माणूस अनोळखी दिलाय. त्याचा पुरा बळी घ्यायचा त्यांनी ठरवलाय. कारण ती केस चालतच नाही आपल्या पुढे. खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितले ते रस्ते सर्व केले, कारण जास्त वेळ घेणार नाही. आणि म्हणून सातत्यानं या भागाचा परिसराचा विकास करण्याचं काम गेला 25 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केलं. साहेब, आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला तर ते पालकमंत्री झाले, पालकमंत्री स्वतः या जिल्ह्याचं मालक समजायला लागले. भाषणामध्ये सरपंचाला दम देतात की निधी देणार नाही. मला पदावर बसायचा अधिकार त्या सर्वसामान्य नागरिकाला आहे. उद्या ह्यांनी जर तुमची खुर्ची काढून घेतली तर तुम्ही निधी काय, तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. जिल्हा परिषद सदस्य होऊन त्यांनी 2 कारखाने काढले.
मराठवाड्यात चांगला भाव त्याचा त्या बजरंग बाप्पाचा कारखाना देतोय. तुम्ही 2 कारखाने 4 कारखाने काढा, तुम्ही चांगला भाव द्या, पण शेतकऱ्याच्या पोराला कारखाना उभा करायचा अधिकार नाही. बजरंग बाप्पा तुमचे 2च कारखाने आहेत ना, दुसरं काही 2 नाही ना? नाही तर 25-26 वर्षांनी आम्हाला कळायचं की तुमचं दुसरं काय आहे. आता बबन भाऊ सांगायला लागलेत पंकजाताईला केंद्रात मंत्री करायचंय म्हणून पंकजाताईला निवडून द्या. अरे पंकजाताईला केंद्रात मंत्री करायचंय, मुंडे साहेबांना जर ह्यांना एवढं प्रेम आहे तर प्रीतमताईला का नाही यांनी केंद्रात मंत्री केलं? तर म्हणले प्रीतमताई ज्युनियर आहेत म्हणून त्यांना मंत्री केलं नाही. अरे म्हणलं लका तू येडा का खुळा, त्या भागवत कराड नगरसेवक पदाला पडलेल्या माणसाला तुम्ही राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री करता, पण तुम्हाला प्रीतमताईला मंत्री करता येत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वापर हा फक्त निवडणुकीत करायचा असतो. आणि आमच्या प्रकाशदादा सोळंकेंच्या जुन्या पक्षाचे जे उमेदवार आहेत आता समोर, प्रकाशदादांच्या पक्षाचे जे उमेदवार ते 6 महिन्यापूर्वी त्यांचं नाव बजरंग आहे. बजरंगबली हे प्रभू रामचंद्राचे भक्त होते आणि त्यांची छाती फाडली तर प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दिसत होते. हे 6 महिन्यापूर्वी म्हणले माझी छाती जर फाडली तर इकडून धनुभाऊ, इकडून अजित दादा, त्याला 6 महिन्यातच गड्याची छाती बदलली. हो 6 महिन्यात छाती बदलली. आता म्हणतायत माझ्या छातीत शरद पवार साहेब आले. मला वाटतं 1-2 महिन्यांनी परत यांच्या छातीत कोण दिसन याचा काही भरोसा नाही. मागच्या निवडणुकीत यांनी 5,09,000 मतं घेतली. या जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला 5,09,000 मतं दिली. बाप्पा तुम्ही मला सांगा, जिल्ह्यातल्या कोणत्या माणसाच्या सुखामध्ये, दुःखामध्ये किंवा कोणत्याही वाईटात, कोणत्या प्रसंगात किंवा कोरोनाच्या काळात एका तरी तालुक्याला तुम्ही व्हिजिट झालेला फोटो दाखवा. तुम्ही म्हणता तर तुमच्या टांगा खालून जायची माझी तयारी आहे, पण तुम्ही कधीच 5,09,000 मतं तुम्ही जिल्ह्याची हडपली, लोकांनी तुम्हाला दिली, पण त्याचा उपयोग तुम्ही काही केला नाही.